हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही गेलो होतो टोनापुलामध्ये. टोनापुला जसं की आपल्या अजय देवगणची शूटिंग झाली होती, जसं की ह्या मूवीची सिंघम मूवीची शूटिंग झाली होती तिथे. जो हा वरचा टोनापुलाचा मोठं हे तिथे एक राजा होता, म्हणजे गोव्यामध्ये पहिलं. तर त्यांनी हे टोनापुलाचं नाव दिलं त्यांचं, म्हणजे की असं पण बोललं जातं, मी यूट्यूबवर असंही बोललं जातं की एक त्या राजाची मुलगी होती आणि तिचं एक कोळी मुलाशी, म्हणजे मासेमारी जे करतात त्यांच्या मुलाशी प्रेम होतं आणि ते काय त्यांना म्हणजे आवडलं नाही. मग त्या मुलाला तिथूनच फेकलं होतं आणि मारून फेकून दिलं होतं आणि तिनेही तिथंच जाऊन सुसाईड केलं होतं. म्हणून असं म्हटलं जातं की तिथं टोनापुला असं नाव दिलं आहे. आणि खूप मोठा एरिया आहे, एकदम पाणी एकदम निळं निळं असं एकदम. प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सपोर्ट करा प्लीज. एकदम ब्ल्यू ब्ल्यू असं पाणी दिसतं आणि एकदम छान असं शांत. इतका वारा वगैरे, एवढं गरम होतं पण इतकं वारा येत होता तिथं. खूप जण होते, भरपूर जण होते. काय त्या ठिकाणचं साईडचं बंद केलं होतं कारण तिथं अर्धवटच काम झालं होतं. तिथं ड्रिंक वगैरे करायला बसत असतील मे बी, म्हणून तिथून बंद करून टाकलं होतं एकदम. हे बघू शकतो तुम्ही, बंद केले ह्या साईडला त्यांनी, कारण तिथे बहुतेक तिथे पण गोव्याची शूटिंग झालेली आहे, मी जसं बघितलं होतं मूवीमध्ये. आणि हा जो तुम्हाला दिसतोय पूल ह्या साईडचा, तर इथंच मेन सिंघम मूवीची शूटिंग झालेली. ते लाईटीचा जो सीन आहे अजय देवगणचा जो काढलेला आहे आणि खांब फेकून मारलेला, हा इथंच झालेला आहे. इथं मे बी 50 रुपये घेतात, आमचे 50 रुपये घेतले होते पर पर्सनचे. आणि आतमध्ये बघण्यासारखे फोटो वगैरे काढण्यासाठी भरपूर टुरिझम वगैरे होते. मी गेले होते तेव्हा मी बघितलं नव्हतं, म्हणून मी म्हटलं ठीक आहे, बघायचं आहे मला. तिथं त्यांनी ह्या ठिकाणी लाईटिंग वगैरे ॲड केली जाते आणि छान असं दिसतं ह्या ठिकाणी. कारण आम्ही बघितलं होतं ना, बड्डे सेलिब्रेशन केलं होतं, तर दिसत होतं आम्हाला, छान होतं. थँक्यू.